ओम श्री सद्गुरुवे नमः. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला आपण सगळ्यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा केला. याच तिथीला ज्ञानसेवा प्रतिष्ठानची स्थापना झाली होती. यावर्षी आपल्या प्रतिष्ठानने 4 वर्षे पूर्ण करून 5व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणि श्री भगवद्गीतेत विभूती योगात सांगितल्याप्रमाणे मासानाम मार्गशीर्षो अहम हा मार्गशीर्ष महिना देखील आजपासून सुरू झाला आहे. या 2 प्रसंगांचे औचित्य साधून आपण सर्व आध्यात्मिक श्रोतांकरता श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर एक प्रवचनमाला आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू करीत आहोत. तसेच इतर प्रवचने आणि व्याख्याने हे सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या परिचितांमध्ये शेअर करा. ओम श्री सद्गुरुवे नमः. मग तेथ आपण एकाग्रंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. श्रुती स्मृती पुराणानाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. ओम श्री सद्गुरुवे नमः. श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाच्या चिंतनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. आणि आपण सर्वजण आज जे इथे जमला आहात ते निश्चितपणे भाग्यवान आहात. कारण श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या दुर्मिळ ग्रंथांपैकी हा विवेक चूडामणी एक ग्रंथ आहे. त्यालाच आपण प्रकरण ग्रंथ म्हणतो. शंकराचार्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिलं. श्रीमदाद्य शंकराचार्यांचं गीताभाष्य प्रसिद्ध आहे. ब्रह्मसूत्र लिहिली. ज्ञानाच्या क्षेत्रात अनेक, ज्याला सीमाच नाही अशी अनेक असीम अशी ग्रंथ संपदा निर्माण केली. आणि तरी सुद्धा या ग्रंथ संपदेमध्ये विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाला विशेष स्थान आहे. ते यासाठी की मुळात हा ग्रंथ म्हणजे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांशी साधलेला आणि पर्यायाने आपल्या सर्वांशी साधलेला एक संवाद आहे. एखाद्या ग्रंथावर भाष्य लिहिणं तो ग्रंथांचा मूळ विषय ठरलेला असतो आणि त्याच्यावर भाष्यकार मूळ लेखकाच्या भूमिकेत शिरून त्यावेळेच्या समाज परिस्थितीनुसार त्यांना समजेल अशा पद्धतीने भाष्य करतो. त्याला आपण भाष्य ग्रंथ म्हणतो. पण हा तसा भाष्य ग्रंथ नाहीये. तिथे आचार्यांचे शिष्य आचार्यांच्या समोर बसलेत आणि त्यातला एक शिष्य त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून श्रीमदाद्य शंकराचार्यांना प्रश्न विचारतोय आत्मज्ञान विषयक. त्याच्या मनामध्ये ज्या ज्या शंका येत आहेत ते तो आपल्या सद्गुरूंना म्हणजे आचार्यांना विचारतोय आणि आचार्य त्यांच्या त्या शंकांचं निरसन करतायत. आपण सगळेजण या अध्यात्म मार्गात आहोत. आपल्या मनात पण अनेक शंका असतात की नक्की साधना करावी, कशी करावी, कुठून सुरुवात करावी, त्यासाठी आपल्या अंगी कुठले गुण असायला हवे, कुठली काळजी आपण साधक म्हणून घ्यायला हवी. अनेक प्रश्न असतात आणि याचं उत्तर देईल कोण? आपले सद्गुरू असेल, आपण सद्गुरूंना विचारतोच. पण सद्गुरू जर देहात नसतील तर कोणाला विचारणार? तेव्हा हे ग्रंथच आपले सद्गुरू बनून आपल्याला त्याचं उत्तर देतात. श्रीमदाद्य शंकराचार्यांनी अशा प्रकारे या ग्रंथाची रचना केली. म्हणून गुरु शिष्य संवाद असल्यामुळे ते एक प्रकारे उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे जाऊन बसणे. गुरूंच्या जवळ जाऊन बसून आपल्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या सद्गुरूंना विचारून सद्गुरूंकडनं मार्गदर्शन मिळवणं.
आणि सद्गुरूंचं कार्यच आहे की शिष्याच्या मनामध्ये जे संशय आहे, जे संभ्रम आहे, ते दूर करणं, त्याच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्याचा नाश करणं. आणि या ग्रंथाच्या नावातच सगळं काही आलं, विवेक चूडामणी. पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी चूडा धारण करायचे इथे मस्तकावर, आणि तिथे अमूल्य रत्न ठेवलं जायचं, त्याला म्हणायचं चूडामणी. ते एक अमूल्य रत्न आहे. मग साधना मार्गामध्ये, आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये अमूल्य रत्न कुठलं? तर विवेक. साधकाच्या ठिकाणी काय, कुठली गुणवत्ता किमान असायला हवी? तर तो आहे विवेक. विवेक हाच चूडामणी आहे. म्हणजे आता आपण जे सगळेजण या अध्यात्म मार्गात आहोत, तर आपल्याकडे विवेक असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जितकी महत्वाची आहे ना, तितकीच ती कठीणही आहे. कारण विवेक दृढ होणं हे आवश्यक आहे. कारण ते विवेक दृढ झाल्याशिवाय वैराग्य अंगी येत नाही. आणि विवेक आणि वैराग्य वाचून या साधनेमध्ये आपल्याला वाटचाल करता येत नाही. तर हा विवेक कसा दृढ करावा? अजून या आत्मज्ञान प्राप्तीमध्ये कोणकोणते टप्पे आहेत, ते टप्पे आपण कसे पार पाडायचे, या सगळ्याचं मार्गदर्शन श्रीमद आद्य शंकराचार्यांनी ह्या ग्रंथामध्ये केलं. कुठलंही जेव्हा आपण चांगलं कार्य आरंभ करतो तेव्हा मंगलाचरण करण्याची प्रथा आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मंगलम आचरे. थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतो आपण कुठल्याही चांगल्या कार्याला आरंभ करण्याच्या आधी. अध्यात्म मार्गात कोणाचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला? एक तर सद्गुरूंचा, आणि त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे ज्या परमात्म्याची कृपा आपल्यावर होते त्या परमात्म्याचा. म्हणून सद्गुरू आणि परमात्मा वंदना अशी एकत्रितपणे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीलाच केली आहे. आणि तोच या ग्रंथाचा पहिला श्लोक आहे. तेच याचं मंगलाचरणही आहे. म्हणून तो श्लोक म्हणून आपण सर्वांनी या चिंतनाला सुरुवात करूया. माझ्या मागोमाग कृपा करून आपण हा श्लोक म्हणावा अशी मी आपल्याला विनंती करते. सर्व वेदांत सिद्धांत गोचरं तमगोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. विवेक चूडामणीचा हा पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे. आपण श्रीमद भागवत महापुराणातही पाहिलं, पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे. हरि ओम सच्चिदानंद रूपाय. तसाच विवेक चूडामणीचा हा श्लोक मंगलाचरणाचा. मंगलाचरण 4 प्रकारांनी केलं जातं. पहिला प्रकार आहे ज्याचं पण स्मरण करायचंय, त्यांना नमस्कार करायचा असतो किंवा त्यांचा जय जयकार करायचा असतो. आपण आता काय म्हटलं, सद्गुरू प्रणतोऽस्म्यहम्, म्हणजे मी सद्गुरूंना प्रणाम करते किंवा प्रणाम करतो. मग नमस्कार किंवा जय जयकार. ग्रंथराशी ज्ञानेश्वरीचा पहिली ओवी आठवा, काय आहे? ओम नमो ज्याद्या जय जय स्वसंवेद्या. ओम नमो ज्याद्या जय जय स्वसंवेद्या वेद प्रति क्षमा करा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ह्याच्यात तर 3 प्रकारांनी मंगलाचरण केलंय. म्हणून हे सर्वश्रेष्ठ मंगलाचरण आहे ज्ञानोबरायांनी पहिल्याच ओळीत केलेलं.
का ते आपण बघणार आहोत, कारण मंगलाचरणाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार नमस्कार किंवा जय जयकार. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीत जय जयकार आहे, जय जय आपण म्हटलंय. दुसरा असतो स्तुतीपर. ज्याला नमस्कार करतो ना त्याची स्तुती करायची असते किंवा त्याचं वर्णन करायचं असतं. आणि ज्याची आपण स्तुती करतो, ज्याचं वर्णन करतो, ज्याला आपण नमस्कार करतो, त्यांच्याकडे आशीर्वाद मागायचा असतो ते शुभ कार्यासाठी. म्हणून तिसरा प्रकार आहे आशीर्वचनपर मंगलाचरण. आणि आता हा ग्रंथ आहे, ग्रंथाचं मंगलाचरण आहे. म्हणून चौथ्या प्रकारामध्ये येतं वस्तुनिर्देश, म्हणजे त्या ग्रंथाचा विषय काय आहे तो सांगितला जातो. इथे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या सद्गुरूंना वंदन केलं आहे, नमस्कार केला आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वादही मागितलाय. म्हणून हा मंगलाचरणाचा प्रकार नमस्कारात्मक आणि आशीर्वादात्मक आहे. पण ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी ओम नमो ज्याद्या जय जय स्वसंवेद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता ओम हे पण नाम आहे. या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा पहिल्यांदा जे प्रकट झाला तो ओंकार. म्हणून ओम हे नाम, म्हणून नाम घेतलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. त्याचं प्रतिपादन कोणी केलंय? वेदांनी केलंय. आणि त्याला नमस्कार करायचा, जय जयकार करायचा. म्हणून जय जय स्वसंवेद्या. तो ओम आहे तोच परमात्मा आहे. आणि तो कसा जाणला जाणार, कसा जाणला जातो? दुसऱ्या कोणी आपल्याला दाखवू शकत नाही. परमात्मा स्वतःहून स्वतः जाणायचा आहे, म्हणून स्वसंवेद्य आहे तो. आणि त्याचं स्वरूप काय आहे जे आपल्याला अनुभवायला येतं ते आत्मरूपा. तो परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात सुद्धा विराजमान आहे. आणि तो आत्माच ग्रंथराश्री ज्ञानेश्वरीचा विषय आहे. म्हणून त्याच्यामध्ये नमस्कार आहे, जय जयकार आहे, वस्तुनिर्देश म्हणजे त्या ग्रंथाचा विषय सुद्धा सांगितलेला आहे आणि त्याचं स्वरूप वर्णन सुद्धा केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी हे सर्वश्रेष्ठ मंगलाचरण आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य या मंगलाचरणात काय सांगतायत आपल्याला? सर्व वेदांत सिद्धांत गोचरम हा पहिला भाग झाला. तम गोचरम हा दुसरा भाग. सर्व वेदांत सिद्धांत. आपल्याला सगळ्यांना वेद माहितीये. जेव्हा हे विश्व आकाराला आलं तेव्हाच ओंकार प्रकट झाला आणि नंतर वेदांचीही निर्मिती झाली भगवंताच्या निश्वासातून. आणि त्या वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे तेच ज्ञान भगवंताने ब्रह्मदेवांना हंस रूपाने उपदेशिलं. त्यालाच आपण म्हणतो चतुश्लोकी भागवत. म्हणून आपण सगळे कोण आहोत? जे ह्या सृष्टीमध्ये जन्माला आलो तो वेदांपासून आपला जन्म झालाय. वेदांमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली आणि त्या सृष्टीमध्ये आपण आहोत. म्हणून आपण सगळे वैदिक आहोत. त्यामुळे आपला धर्म वैदिक, जात वैदिक. अध्यात्मामध्ये यापेक्षा वेगळा कुठलाही धर्म नाही आणि कुठली जातही नाही. म्हणून संतांनी काय सांगितलं आपल्याला? सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना इकडे अधिकार आहे. आणि या सर्व वेदांचं सार आहे ना ते वेदांच्या अखेरच्या भागामध्ये सामावलेलं आहे. वेदांमध्ये जे सिद्धांत आहेत मांडलेले त्या सगळ्याचं सार
ते वेदांच्या अखेरच्या भागात येतं, त्यालाच आपण म्हणतो उपनिषद. म्हणून उपनिषदांनाच वेदांत असं म्हणतात. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात सर्व वेदांत सिद्धांत. हे सर्व जे वेद आहेत त्याचं सार ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे ते उपनिषद. त्यांनी गोचरम जाणले जाणारे गुरूंचं वर्णन करतायत. कोणाला नमस्कार करतोय ते सांगतायत. सद्गुरूंना नमस्कार करतायत. पण सद्गुरू कसे आहेत, त्यांना जर जाणायचं झालं तर कसं जाणायचंय, या वेदांचं जे सार आहे म्हणजे जी उपनिषद आहेत त्यातील ज्ञानाने जे जाणले जाऊ शकतात असे सद्गुरू. आणि कशाने जाणले जाऊ शकत नाही ते पण सांगितले. तम अगोचरम. तम म्हणजे खरं तर अज्ञान, अंधकार. जर आपल्या ठिकाणी अज्ञान असेल, अंधकार असेल तर ते जाणले जाऊ शकणार नाहीत. गुरु साक्षात प्रकट झाले आपल्या समोर आणि आपल्या ठिकाणी जर ज्ञान नसेल तर ते आपल्याला सद्गुरूंचं महिमान जाणता येणार नाही. आपण त्यांना फक्त देहात पाहू, पण त्या देहाच्या पलीकडले असलेलं सद्गुरूंचं स्वरूप आपण जाणू शकणार नाही. हे अज्ञान आपल्या ठिकाणी कशामुळे उत्पन्न होतं, कारण आपली जी इंद्रिय आहेत ना ती खूप स्थूल आहेत. ती सतत विषयांच्या मागे धावत असतात आणि मनही त्यांच्या मागे धावतं. बहिर्मुख आहेत ते. जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही ना तोपर्यंत सद्गुरूंना जाणता येत नाही. म्हणून तम अगोचरून सांगितलंय. म्हणजे जे वाणीचा आणि मनाचा म्हणजे इंद्रियांचा विषय नाही, जे इंद्रियांनी जाणले जात नाहीत. कशाने जाणले जातात, उपनिषदांमधील ज्ञानाने. असं ज्यांचं स्वरूप आहे त्या गोविंदम परमानंदम सद्गुरुम प्रणतोस्म्यहम. गोविंदम हा पुढचा शब्द आहे. हा तर गोविंद हा शब्द 3 अर्थाने आचार्यांनी वापरलाय या पहिल्या श्लोकात. गोविंद हे भगवंताचं नाव आहे आणि गोविंद हे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या सद्गुरूंचं नाव आहे. आणि सद्गुरूंचं नाव घेता घेता, भगवंताचं नाव घेता घेता त्याचं गुण सुद्धा वर्णन केलंय. विशेषणही आहे गोविंद. गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे विजय. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे असे ते गोविंद. हे किती अर्थाने बघा गोविंद शब्द आलाय. श्रीमद आद्य शंकराचार्यांची परंपरा आपल्याला काय सांगते. श्रीमद आद्य शंकराचार्यांचे गुरु आहे गोविंद पादाचार्य. जर आपण मागे गेलो त्यांचे गुरु कोण आहे, गौडपादाचार्य. गौडपादाचार्यांचे गुरु शुकाचार्य आणि शुकाचार्य ज्ञान कोणाकडनं मिळालं, श्री व्यास महर्षींकडून. अशी ती गुरु परंपरा शंकराचार्यांपर्यंत आली आणि आता शंकराचार्यांकडून आपल्यापर्यंत आली. जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंना वंदन करतो तेव्हा त्या संपूर्ण गुरु परंपरेला केलेलं वंदन असतं. आणि हे गोविंद पाद जे आहेत ते श्री शेषांचे अवतार आहेत. अशा गोविंद पादांना मी नमस्कार करतो. आणि सद्गुरू आणि परमात्मा भिन्न नाहीच, म्हणून गोविंद म्हणजे भगवंतालाही मी नमस्कार करतो. कारण सद्गुरू हे परमात्मा स्वरूप असतात. म्हणून आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंदाचे काहीतरी मेसेज येतात.
परमात्मा आणि सद्गुरू भिन्न नाही? आपल्याला भगवंताचं ज्ञान कोण करून देतं? जन्मतः आपल्याला भगवंताचं ज्ञान असतं का हो? कोणालाच नसतं. आपल्याला कोणालाच माहिती नसतं. कोणीतरी ते ज्ञान करून द्यावं लागतं की तो भगवंत कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे. त्या भगवंताची कृपा मिळवायची असेल तर ती कशी मिळवता येते, हे ज्ञान कोणीतरी आपल्याला करून द्यावं लागतं. भक्त प्रल्हादाला हे ज्ञान कोणी करून दिलं भगवंताचं? श्री नारद देवर्षींनी. कारण प्रल्हाद जेव्हा त्याच्या मातेच्या गर्भात होता, कयाधूच्या गर्भात होता, तेव्हा नारद मुनींनी कयाधूला केलेला उपदेश त्याने गर्भात असताना श्रवण केलाय. म्हणून गर्भसंस्कार आपल्याकडे महत्वाचे मानले जातात. म्हणून प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष भक्त प्रल्हादांचे गुरु आहेत श्री नारद देवर्षी. त्यांच्या मुखातून गर्भात असताना भक्त प्रल्हादाने जे ज्ञान ऐकलं भगवंताविषयी, त्याच्यामुळे जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचीच भक्ती केली आणि भगवंताची कृपा प्राप्त केली. भगवंत भक्त प्रल्हादाचे अंकित झाले. हे ज्ञान कोणामुळे झालं? गुरूंमुळे, म्हणजे नारद देवर्षींमुळे. म्हणजे भगवंताचं जे ज्ञान करून देतात ते असतात आपले सद्गुरू. जर सद्गुरूच नसतील, सद्गुरूंचा उपदेशच जर आपल्याला मिळाला नाही, तर त्या भगवंताचं ज्ञान, भगवंताविषयीचं ज्ञान आपल्याला कसं होईल? म्हणून सद्गुरू महत्वाचे. म्हणून आधी सद्गुरूंना वर्णन, नमस्कार. बरं, भगवंत स्वतः प्रकट होऊन ते ज्ञान आपल्याला सांगतील असं होत नाही. ते कोणाच्या तरी माध्यमातून सांगतात. अर्जुनासारखा एखादाच असतो भाग्यवान की ज्याला परमात्माच सद्गुरू म्हणून लाभले. मग भगवंत कुणाच्या तरी माध्यमातून आपल्याला त्यांच्याविषयीचं ज्ञान देतात, ते असतात सद्गुरू. म्हणून अध्यात्माच्या मार्गात सद्गुरूंचं स्थान हे परमात्म्याच्या स्थानाहूनही श्रेष्ठ आहे. म्हणून संत कबीरांचा एक दोहा आहे. ते म्हणतात की जर दोन्हीही माझ्या समोर उभे ठाकले, परमात्मा आणि सद्गुरू, तर पहिल्यांदा कोणाला नमस्कार करावा? परमात्म्याला करू की सद्गुरूंना करू? आणि त्याचं उत्तर सुद्धा संत कबीरच आपल्याला देतात. ते म्हणतात की मी पहिल्यांदा सद्गुरूंना नमस्कार करेन, कारण त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला परमात्म्याचं दर्शन झालं. ती सबदी खूप त्यांची छान आहे. ते म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे, गुरु आणि गोविंद दोनो खडे, काको लागो पाव. कोणाच्या पाया पडू? काको लागो पाव. बलहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय. की हे सद्गुरू, तुम्हीच तर मला या गोविंदाविषयीचं ज्ञान दिलं, त्याची ओळख करून दिली, त्याची भेट करून दिली. म्हणून हे सद्गुरू मी तुम्हालाच आधी वंदन करतो. इतकं सद्गुरूंचं महिमान मोठे आणि ते वर्णन करायला आपले शब्द सुद्धा अपुरे पडतील. म्हणून त्या आचार्यांनी सांगितलं की तम अगोचरम, की ते मन आणि वाणीचा विषयच नाही सद्गुरूंचं महिमान. किती गाणार, किती व्यक्त करणार? त्यांनी जी कृपा आपल्यावर केली आहे ना, त्याचं वर्णन आपल्याला शब्दातही करता येणार नाही. आणि त्यांचे ऋण कितीही जरी जन्म आपण घेतले तरी न फिटणारे असतात. म्हणून ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय. काय म्हणतात? तेवी श्री गुरूंचे महिमान, आकळते के असे साधन, हे जाणोनिया मिया नमन निवांत केले. हे गुरूंचं महिमान मी कसं काय आकळू शकेन? कारण सद्गुरू सर्व सामर्थ्यवान आहेत आणि आपण अल्प सामर्थ्यवान आहे. आपली बुद्धी केवढी, आपल्या बुद्धीची झेप केवढी.
आपल्याला कसं काय आकळलं जाईल सद्गुरूंचं महिमान? तर ते आकळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना नमस्कार करणं, त्यांना शरण जाणं हेच हिताचं असतं. संत रामदास स्वामी पण खूप छान सांगतात. ते म्हणतात, तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी कसली तरी मी जर उपमा द्यायला जाईन, तर ज्याची मी उपमा देईन ते सगळे पदार्थ नाशिवंत आहेत. सद्गुरूंना मी म्हणेन की सद्गुरू परिसाप्रमाणे आहेत, तर परिसाचा पण कधीतरी नाश होणार आहे. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण परीस स्वतःसारखं बनवतं का हो लोखंडाला? परीस दुसरा परीस तयार करतो? नाही. सोनं करेल पण परीस नाही तयार करणार लोखंडाला स्पर्श करून. पण सद्गुरू काय करतात? आपणासारखे करीती तत्काळ. म्हणून परीसाची उपमा देता येत नाही. सूर्याची देवी तेजस्वी आहेत म्हणून, पण सूर्याचा पण दुपारी जा भर उन्हामध्ये ताप होतो की नाही? पण सद्गुरूंचा ताप होतो का कधी? नाही. ते अतिशय कृपाळू आहेत. त्यांची तरी उपमा काय देणार? म्हणून जे कुठलेही पदार्थ जरी घेतले लौकिकातले तरी ते नाश पावणारे, उपमेला कमी पडणारे आहेत. म्हणून त्याची उपमा काय द्यायची? कारण ते पंचमहाभूतांपासून बनलेले आणि सद्गुरू हे त्याच्या पलीकडचे आहेत. म्हणून सद्गुरूंचं महिमान वर्णन करण्यासारखंच नाही. मग काय करायचं? त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव आपल्या अंतःकरणात असायला हवा. त्यांनी जो उपदेश आपल्याला केलाय ना, तो आपण आपल्या जीवनात उतरवणं हीच त्यांची खरी पूजा आहे. नुसतं सद्गुरूंच्या पादुकांवर फुलं वाहणं, त्यांच्याजवळ तासनतास त्या पादुकांजवळ बसून राहणं, ही सद्गुरूंची खरी पूजा नाहीये. जेव्हा सद्गुरूंचं उपदेशाचं तंतोतंत आपण पालन करतो, सद्गुरूंनी आपल्याला सोपवलेलं कार्य आपण पूर्णत्वाला घेऊन जातो, तेव्हा ती सद्गुरूंची खरी पूजा असते. म्हणून एक गीत ती खूप सुंदर आहे की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आणि शिष्याने काय म्हणायचंय? आम्ही चालवू हा पुढे वारसा. वारसा म्हणजे गादी नाही, नाहीतर सद्गुरूंची गादी त्या ठिकाणी बसायला मिळावं म्हणून खूप भांडणं असतात. तो वारसा नकोय आपल्याला, ज्ञानाचा वारसा पाहिजे. जे सद्गुरूंनी ज्ञान दिलं ना ते पुढे घेऊन जायचंय. गादी शेवटी ती पुन्हा लौकिकच आहे. हो आहे नाही, कधीतरी नाश पावणारी आहे. म्हणून लौकिकातली कुठलीच गोष्ट आपल्याला नको. जे अलौकिक ज्ञान भगवंतांनी किंवा सद्गुरूंनी दिले आपल्याला तेच पुढे घेऊन जायचंय. श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणून आपल्या सद्गुरूंना सर्वप्रथम नमस्कार करतात. गुरु या शब्दाची व्याख्याच मुळी अशी आहे. ती व्याख्या उपनिषदांमध्ये दिली आहे. गुरु दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, गु आणि रु. त्याची व्युत्पत्ती सांगितली आहे. गु शब्दस्त्वंधकारः स्याद, रु शब्दस्तन निरोधकः, अंधकार निरोधित्वात गुरुरित्यभिधीयते, असं उपनिषद सांगितलंय. गु शब्दस्त्वंधकारः, गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार. रु शब्दस्तन निरोधकः, म्हणजे रु शब्द आहे तो त्याला निरोध करणारा म्हणजे विरोध करणारा आहे. म्हणजे गु शब्द अंधकार जर धरलं तर र शब्द त्याला विरोध करणारा म्हणजे त्याचा नाश करणारा आहे. म्हणून गुरु हे अज्ञानाचा, अंधकाराचा नाश करणारे आहेत. असं गुरु या शब्दाची व्युत्पत्ती उपनिषदांमध्ये सांगितली. म्हणून गुरु आपल्या ठिकाणी असलेल्या, शिष्याच्या ठिकाणी असलेल्या अंधकाराचा म्हणजे अज्ञानाचा नाश करतात. आणि म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य गुरूंनाच परमात्म्याच्या ठिकाणी मानून नमस्कार करतात. म्हणून गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम.
इतकंच कशाला, स्कंद पुराणामध्ये सुद्धा गुरुगीता आहे. श्री शंकरांनी पार्वती देवींना केलेला उपदेश आहे. तेव्हा श्री शंकरांनी आदेश दिलाय सर्वांना. काय आदेश दिलाय? न गुरोर्धिकम शिवशासनतः शिवशासनतः. म्हणजे गुरूंपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, गुरूंपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हा माझा आदेश आहे. त्याचाच अर्थ काय? गुरुच सर्वोपरी आहेत. जे जे आत्मज्ञानी आहेत त्यांचे शासक एक सद्गुरूच असतात. म्हणून त्या सद्गुरूंना आपण वंदन करायचं. आपणही आपल्या सद्गुरूंना वंदन करूया, कारण त्यांची आपल्यावर कृपा झाली म्हणून आपल्याला सुचलं की आपण या ग्रंथाचा अभ्यास करावा. नाहीतर कळलं तरी कसतं का हा विवेक चूडामणी ग्रंथ? कधी कळलं असतं आपल्याला? त्यांनी कुठेतरी आपल्याला प्रेरणा दिली की या ग्रंथाचं चिंतन करायला हवं, अभ्यास करायला हवा. नाहीतर या कठीण विषयाचा अभ्यास कोण करणार बरं? विषय ऐकूनच लोक घाबरून पळतात. बापरे, एवढा कठीण विषय कसा समजणार? तत्वज्ञानाचा भागवत कसं छान गोड गोड, सगळ्या गोड गोड कथा असतात की नाही, त्यामुळे ऐकायला सगळं छान वाटतं. त्या कथेमध्ये आपण रमून जातो. पण त्यातलं जे सार आहे ना, ते आपल्या जीवनात उतरवायचं असेल आणि त्या भागवताचा जो विषय आहे परमात्मा, त्याची कृपा मिळवायची असेल तर हे ज्ञान सुद्धा असायला हवं. नुसती भक्ती पुरेशी नाही. हे भागवताच्या महात्म्य कथेतच नाही का सांगितलंय? त्या भक्ती देवी बिचारा रडत होत्या आणि त्यांची 2 मुलं वृद्ध झाली होती, उठतच नव्हती. त्यांना उठवण्याचा प्रयत्न कोणी केला? परत नारद देवर्षींनी. म्हणून नारद देवर्षींचं स्थान, कार्य खूप मोलाचं आहे. कोण आहेत त्यांचे 2 पुत्र? ज्ञान आणि वैराग्य. म्हणजे भक्ती बरोबर काय पाहिजे? ज्ञानही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. नुसती भक्ती उपयोगाची नाही. भगवंताला पण नुसते भक्त नाही आवडत, ज्ञानी भक्त आवडतात. आणि वैराग्य येण्यासाठी विवेक दृढ असावा लागतो. म्हणजे शेवटी आपल्याला कुठे यायला पाहिजे? विवेकाकडे. म्हणून भागवत कथा ऐकू नये असं नाहीये, ती ऐकावीच, पण त्याबरोबर हे ज्ञान सुद्धा समजणं आवश्यक आहे. ते ज्ञान आचार्य आपल्याला शिष्यांच्या निमित्ताने सांगतात. त्यानंतरचा जो दुसरा श्लोक आहे, त्या श्लोकात श्रीमद आद्य शंकराचार्यांनी या संपूर्ण ग्रंथाचं सार, आणि तेच आपल्या सर्वांच्या जीवनाचं सार आहे, ते एकत्र आणून ठेवलंय. म्हणजे हा दुसरा श्लोक म्हणजे संपूर्ण विवेक चूडामणी ग्रंथ आहे. जसं चतुश्लोकी भागवत म्हणजे संपूर्ण श्रीमद भागवत महापुराण आहे. कथेच्या रूपाने विस्तार पावलं एवढंच, पण मूळ सार कुठे सामावलंय? त्या चतुश्लोकी भागवतात. तसं हा दुसरा श्लोक हे विवेक चूडामणी ग्रंथाचा संपूर्ण सार आहे, पण ते कळण्यासाठी तो ग्रंथ पुढे निरूपण केलेला आहे. तर ते सार आधी आपण जाणून घेऊया. सार नेहमी पौष्टिक असतं की नाही? आजारी माणसाला काय देतात? सार. भाज्यांचं सूप म्हणजे काय असतं? तेच तर असतं. सार जास्त पौष्टिक असतं, सगळं त्याच्यात सत्व त्याच्यामध्ये आलेलं असतं. म्हणून सार आपल्याला आधी दिलंय श्रीमद आद्य शंकराचार्यांनी. आपण चांगले अध्यात्मात धष्टपुष्ट झालं पाहिजे पुढे साधनेसाठी, म्हणून आधी आपण सार ग्रहण करूया. काय आहे तो श्लोक पाहूया. जंतूनामदर जन्म दुर्लभमतः पूस्त्वं ततो विप्रता तस्माद् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्त्वमस्मात् परम् आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर् मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृते पुण्यैर्विना लभ्यते. असा हा दुसरा श्लोक आहे. अनेक गोष्टी त्याच्यात सांगितल्या. बघा ना, सुरुवात कुठून झाली आहे? जंतूनाम नरजन्म दुर्लभमतः म्हणजे जन्म, आणि शेवटी सांगितले मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृतै म्हणजे मुक्ती.
म्हणजे जन्मापासून मुक्तीपर्यंतचा प्रवास या एका श्लोकात श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वर्णन केलाय. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. हा श्लोक एकदा आपल्याला नीट समजला की पुढे हा विवेक चूडामणी ग्रंथ समजायला कठीण जाणार नाही. म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया, त्याच्यावर चिंतन करूया. इथे करायचंच आहे, शिवाय घरी गेल्यावर पण मनात विचार चालू ठेवूया काम करता करता. काय म्हणतात, पहिला शब्द आहे. आधी त्या श्लोकाचा सरळ अर्थ बघूया. सरळ अर्थ काय आहे? सर्वात एकेकापेक्षा एक दुर्मिळ गोष्टी सांगता येतात शंकराचार्य. चढती पायरी आपण म्हणतो, चढत चढत जायचे अध्यात्माची एक पायरी. पहिली सगळ्यात दुर्मिळ गोष्ट नरजन्म मिळणं. ते आपल्या सगळ्यांना माहितीये, तोंड पाठ ऐकून. त्याच्याहून दुर्मिळ आहे पुरुषत्व, त्याच्याहून दुर्मिळ ब्राह्मणत्व. इथे पुरुष ब्राह्मण असं म्हटलेलं नाही, पुरुषत्व आणि ब्राह्मणत्व असं म्हटलंय, म्हणजे त्याचा काही विशेष अर्थ आहे. त्याच्याहून श्रेष्ठ आहे वैदिक धर्माचं अनुसरण करणं. त्याच्याहून श्रेष्ठ वरची पायरी आहे विद्वत्ता. त्याच्याहून श्रेष्ठ पायरी आहे वरची, त्या आहे आत्मानात्मविवेक. आणि त्याच्याहून वर ब्रह्मस्वरूपामध्ये नित्य स्थित राहणं. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मुक्ती. एकापेक्षा एक वरचढ पायऱ्या. जसं नवविधा भक्ती 9 पायऱ्या आहेत ना. श्रवणापासून सुरुवात होते ते आत्मनिवेदन. तसं इथे नरजन्मापासून सुरुवात होते ते कुठपर्यंत पोचायचे आपल्याला? मुक्तीपर्यंत. आणि हा सगळा प्रवास म्हणजे विवेक चूडामणी ग्रंथ. इतकं सोपं आहे, समजलं तर सगळं सोपं आहे, फक्त ते समजून घ्यायचंय आपल्याला. आता एक एक गोष्ट बघूया. पहिला शब्द आचार्य म्हटले जंतू नाम. आपण हा जंतू हा शब्द खूप तुच्छतेने वापरतो. काय जीवजंतू, काय जंतूसारखा असं आपण म्हणतो. म्हणजे सामान्य अतिशय तुच्छ असा शब्द. जंतू आपल्याला कोणाला प्रिय असतात का हो? पोटात जंत झाले, सांभाळ करू का आपण त्या जंतांचा? लगेच औषध घेऊन त्यांना काढून टाकण्याची व्यवस्था करू. हवेमध्ये जंतू संसर्ग झाला तर त्यासाठी काहीतरी औषध घेऊ, नाहीतर मास्क लावून फिरलो ना 2 वर्ष जवळजवळ. म्हणजे जंतू कोणाला हवेचे असतात का? नाही. आणि आचार्याने पहिला शब्द काय वापरलाय? जंतू नाम. म्हणजे ज्या भगवंतांनी भगवंताच्या अधिष्ठानावर ही जी काही सृष्टीची निर्मिती झाली त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म जीव कोण आहे? जंतू. आणि त्याच्यानंतर अनेक जीवयोनी निर्माण झाल्या, 84 लक्ष. सुरुवात कुठली झाली? सूक्ष्म जीवजंतूंपासून. म्हणून आचार्याने पहिला शब्द वापरलाय जंतू नाम. म्हणजे जंतू हे सगळ्यात खालची योनी, निम्न स्तरावरची. आणि मग म्हटलंय नरजन्म दुर्लभम. म्हणजे जंतूंपासून, सूक्ष्म जीवजंतूंपासून ज्या काही वेगवेगळ्या योनी 84 लक्ष योनी ज्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात दुर्लभ योनी कुठली आहे? तर नर जन्म. आता या सगळ्या दुर्लभ गोष्टी आपण ऐकतोय हा, ज्या सहजासहजी मिळत नाही. आणि आपण कोण आहोत? नर आहोत ना. म्हणजे एक तरी दुर्मिळ गोष्ट आपल्याकडे आहे, एवढं तरी आपल्याला निदान ह्याच्यातले एक पायरी तरी आपण चढलो बाबा. नरजन्म आपल्याला मिळाला. नाहीतर बाकी किती योनी आहेत, त्यातल्या काही आहेत भोग योनी, काही आहेत बद्ध योनी, काही आहेत जड आणि मूढ योनी. बरोबर. आता हे टेबल आहे, हा माईक आहे, बाहेर गेलं तर रस्ता आहे दगडधोंड्याने बनलेला, हे खांब आहेत, काही हालचाल करतात. तुम्ही छान हसताय, माझ्याकडे बघताय, ते बिचारे खांब ते पण ऐकतायत.
पण ते काही प्रतिक्रिया देतात तुमच्यासारख्या, म्हणून ते कसे जड आणि मूढ. आता माईक मधनं मी बोलते त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण माईकला काय फरक पडतोय? तो आहे तसाच राहणार. म्हणून तो पण कसा आहे, जड आणि मूढ. त्याच्यापेक्षा थोडंसं बाहेर जाऊन बघूया. झाडं दिसतील आपल्याला, छान झाडं लावली तिकडे दिसतात हिरवीगार. आता पाऊस पडल्यामुळे अजून छान दिसतात. त्या झाडांना वाटतं का चला मंदिरात छान बसलेत सगळे श्रोते, काय ऐकतायत एकाग्रतेने, विवेक चूडामणी सारखा एवढा कठीण ग्रंथ आणि तरी हसतायत. म्हणजे तत्वज्ञानी हसण्याची पण गोष्ट आहे, नुसती गंभीरपणे ऐकण्याची नाही. नाही तर तत्वज्ञान ऐकायचं म्हटलं तर एकेकाचे चेहरे असे असतात. पूर्वी मी जे काही प्रवचनाला जायचे, सगळे लोक बसलेले असायचे, वक्ता यायचा असायचा, असे गंभीरपणे असं वाटायचं की नक्की कशासाठी आले. मंदिरात आले म्हणून समजायचं की काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी आलेत, नाहीतर बहुधा अंत्ययात्रेलाच अशा चेहऱ्याने लोक बसलेले असतात. तत्वज्ञानी अशी गोष्ट बिलकुल नाही, ती आनंदाने. अरे ती परमानंद म्हटलाय, तो जो परमानंद आहे तो आपल्या चेहऱ्यावर नको का दिसायला? नाहीतर आपले संसारात जसे चेहरे असतात तसे दिसायचे इकडे. संसारात कसे असतात, चिडचिडलेले, वैतागलेले, कटकटे, हो की नाही, त्रासलेले, तसे चेहरे अध्यात्मात नको. कारण इकडे आपण परमानंद मिळवायला आला तर तो आनंद आपल्या चेहऱ्यावर पण दिसला पाहिजे. तो आनंद त्या झाडांच्या दिसतो का चेहऱ्यावर? त्यांना असं वाटतं का चला मंदिराच्या बाहेर किती काळ उभं राहायचं, आतमध्ये येऊन बसूया, काय ऐकतात की लोक, आपण पण ऐकूया. आहे त्यांना स्वातंत्र्य? त्यांना तसंच बाहेर तर बाहेरच राहायचंय. एका ठिकाणी वाढले ना तर तिथेच राहायचंय, शेवटी सुकून जाईपर्यंत किंवा कोणी त्याला तोडून टाकेपर्यंत तिकडेच. म्हणून त्याला काय म्हटलंय, भोग योनी. भोगच आहे फक्त. मनाला वाटलं कुठे जाऊ शकत नाही. तुळशीबाग एवढी जवळ आहे, फिरायला जातात का ते आपल्यासारखे? नाही. सारसबागेत जाऊन येतात, इकडची झाडं तिकडे गेली, सारसबागेतली मंदिरात आली, बिलकुल नाही. त्यांना कसलंच स्वातंत्र्य नाही. म्हणून त्या सगळ्या भोग योनी. त्याच्यापेक्षा थोडे प्राणी जे बाहेर रस्त्यावर फिरतात, कुत्रे आहेत, मांजरं आहेत, बरं त्यांना त्यांच्या झाडासारखं एका ठिकाणी नाही आहेत, त्यांना स्वातंत्र्य आहे, पण येऊन बसतात मंदिरात ऐकायला. कुठे बाबा सत्संग? त्यांनी कुठल्या प्राण्यांनी असा विचार केला का हो, बरं हे प्राणी आहे, हे माणसं चांगले रंगीबेरंगी कपडे घालतात, छान नटतात थटतात, वेगवेगळे सण उत्सव साजरे करतात, आम्ही आपले कित्येक वर्ष आहे तसेच आहोत, काही फरक पडलेला नाही. कित्येक हजार वर्षापूर्वी देवीचं असलेलं वाहन सिंह, तो आजही तसाच आहे की कपडे वगैरे घालून फिरतोय वनात? नाही ना. म्हणजे काही त्यांच्यात सुधारणा, प्रगती नाही. आपण केली, जाऊन चंद्रावर बसलो. थोड्या दिवसांनी मला वाटतं प्रवचन सप्ताह तिथे सुद्धा आयोजित केला जाईल. कदाचित आपल्या ह्या जन्मात अनुभव होता नाही येणार, पुढच्या जन्मात. पण भागवत सप्ताह चंद्रावर घेतला बाबा आम्ही, भागवत सप्ताह असं सुद्धा होईल. म्हणजे माणूस प्रगती करू शकतो. प्राणी करू शकतात का? नाही. म्हणजे त्यांच्या प्रगतीला, त्यांच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेला मर्यादा आहे. तुम्ही किती पुत्राला शिकवा हो, पण भावभावना निर्माण करता येतात का एका मर्यादेच्या पलीकडे? नाही. त्यांना प्रगती कशी करावी शिकवता येते का? नाही. नाहीतर त्यांनी पण शाळा भरवली असती, ते पण कुठेतरी सत्संगाला जाऊन बसले असते, त्यांच्या भाषेत बोलले असते भुंकत भुंकत, पण काहीतरी केलं असतं. करतात का? त्यांच्याकडे कसला विचार असतो? फक्त स्वार्थाचा. म्हणून त्या पण योनीचा आपण विचार करत नाही. म्हणून या सगळ्या जड, मूढ आणि भोग योनी आहेत. आता काही बद्ध योनी आहेत. कोणत्या आहेत बद्ध योनी? आपल्याला त्यांचा हेवा वाटतो खरं,
आणि त्यांना तर आपला हेवा वाटत असतो. असं हे सगळं विचित्र प्रकार आहे. आपल्याला कोणाचा हेवा वाटतो माहितीये? देवांचा. वेगवेगळ्या मंदिरामध्ये स्थापन केलेले असतात ना ते देव, त्यांचा हेवा वाटतो, त्या स्वर्गातल्या इंद्राचा. म्हणून लोक काय पुण्यकर्म करतात. कशासाठी? मेल्यानंतर स्वर्ग मिळावा. पण ते देव कोणाचा हेवा करतात? आपल्या मनुष्यांचा करतात. स्वर्गींचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. हे सगळे जे देव आहेत ना, त्यांना पण हे प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, श्री विष्णू यांनी कामं वाटून दिलेली आहेत. आणि ती कामं केल्याशिवाय त्यांना सुटका नाही. आपल्याला असं कोणी कामं वाटून दिलेली नाही. आपण आपल्या मनाचे राजे, जे पाहिजे ते करायचं. भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याला. पण त्या देवी देवतांना नाही, बाबा तुम्हाला ही गावदेवी आहे ना, तुला या गावाचं रक्षण करायचं, तेवढंच तुझं काम. दुसऱ्या गावामध्ये ढवळाढवळ जाऊन करायची नाही, कितीही वाटलं तरी. कारण त्या गावाची गावदेवी पुन्हा वेगळी. पुन्हा जलदेवता असतात, साथी आसरा म्हणतात त्यांना. त्या तलावाच्या ठिकाणी वगैरे असे असतात, असे गोटे दिसतात आपल्याला मांडलेले 7. त्यांचं काम काय? त्या तिथल्या त्या तीर्थाची, त्या क्षेत्राची, तिथली रक्षण करायचं. ते त्यांना काम वाटून दिले. त्याच्या पलीकडे त्यांनी काही करायचं नाही. अशी प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. कुठपर्यंत? हा कल्पाचा अंत होईपर्यंत. तोपर्यंत त्यांची सुटका नाही. त्यांना कितीही वाटलं की काय तेच 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 काम, एवढी 1000 वर्ष झाली आपण आपलं ते एकच काम करतोय, पण त्यांची सुटका नाही. त्यांना चेंज म्हणून कुठेही जाता येत नाही. हो, ह्या तीर्थाच्या देवता दुसऱ्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्या फिरायला नाही. इथल्या आहेत ना, तुम्ही इथेच राहायचं. त्या स्थान देवता असतात, त्यांना त्यांचं स्थान सोडून कुठेही जाता येत नाही. म्हणजे त्या काय आहेत? बद्ध आहेत. म्हणून त्या आपला हेवा करतात. म्हणतात ही माणसं बरी आहेत आपली, कुठे पण जाऊ शकतात, काही पण करू शकतात आणि ते भगवंताला मिळवू शकतात. आम्हाला हे काही शक्य होत नाही. म्हणून ते देवी देवता सुद्धा नाही. म्हणून त्यांच्यापेक्षा सुद्धा हा नरदेह, मनुष्य देह दुर्मिळ आहे. एखादी दुर्मिळ गोष्ट आपल्या घरी असेल तर आपण काय करतो? ती जपून ठेवतो. महादर नरदेह दुर्मिळ आहे. मग तुम्ही म्हणाले म्हणजे जपून ठेवायचा का? तो जपून ठेवायचा नाही, तो सत्कारणी लावायचा. ज्याच्यासाठी मिळालाय ना, त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. कितीतरी जन्मांची पुण्याई जेव्हा जमते तेव्हा हा नरदेह मिळतो. आणि एवढ्या जन्माची पुण्याई खर्ची घालून आपल्याला हा नरदेह मिळालाय, तर तो फक्त संसार करण्यासाठी का? हो, संसार करत किड्या मुंगे सुद्धा करतात. म्हणून आचार्याने पहिल्यांदा म्हटलंय जंतू ना, ते जीवजंतू सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने संसार करतात. मुंगी एवढीशी छोटीशी, ती सुद्धा संसार करते की. आपल्यापेक्षा चांगली शिस्त आहे तिला. त्यांची रांग बघा, मोडते का हो कधी? आपल्या रांगा कशाही चाललेल्या असतात, कुठेही. मंदिराच्या बाहेर बघा कशा असतात रांगा. किती तुम्ही बार लावा, काही करा, त्या कशा वेड्या वाकड्या जाते सांगता येत नाही. पण त्या मुंग्यांच्या रांगा एकदम व्यवस्थित. आम्ही लहानपणी असं करायचो, ती मुंग्यांची रांग दिसली ना की काडी घेऊन जरासं हलवायचं. मग थोड्या वेळ त्या अशा विस्कळीत होतात, पण पुन्हा त्याच ह्यानी बरोबर शिस्तीत चालतात. बरं, मी अजूनपर्यंत अशी एकही मुंगी बघितली नाही की जी बाहेरची माती नेऊन आतमध्ये वारुळात टाकते आणि वारुळातलं धान्य किंवा काय साखरेचे कण आहे ती बाहेर आणून टाकते. अशी एकतरी मुंगी आहे का? त्या मुंगीला माहिती असतं जे खायचा पदार्थ आहे तिच्या,
तो आतमध्ये वारुळात न्यायचा आणि ते वारूळ करण्यासाठीची माती बाहेर आणून टाकायची. हे तिला कळतं की नाही, तिचा संसार करायचं कळतं की काय घरात ठेवायचं आणि काय बाहेर टाकायचं ते सुद्धा आपल्याला कळतं असं नाही हो. आपण घरात काय काय ठेवतो आपल्याला तरी माहिती असतं का? आपल्या घरात काय काय जमलंय? जेव्हा कधी काळी शिफ्टिंगची वेळ येते ना, तेव्हा आता शिफ्टिंग करायचं आहे, तेव्हा सामान आता काढायचंय बाहेर, तेव्हा होतो रे बापरे कधी आपण आणलेलं लक्षातच नाही, किती दिवस माळ्यावरच पडून होतं, आजचं काढलं ना तेव्हा लक्षात आलं. म्हणजे इतके दिवस ते माळ्यावर पडून होतं, म्हणजे ते आपल्या गरजेचं होतं का? नव्हतं. पण तेव्हा वाटलं घ्यावं म्हणून आणून घरात ठेवलं. इतकं सामान वाढवतं, शेवटी माणसांना राहायला जागा होत नाही हो. आणि मग आपण काय म्हणतो 1 BHK आता पुरत नाही, 2 BHK पाहिजे. मग 2 BHK केला म्हणून अजून फर्निचर करतो, मग तो सुद्धा थोड्या वेळ दिवसांनी पुरेनासा होतो. म्हणजे जे मुंगीला कळतं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. ते पण संसार करतात. कोण नाही संसार करतो? ही चिमणी पाखरं सुद्धा संसार करतात. मग आपल्याला एवढा दुर्मिळ नरदेह मिळालाय तर फक्त संसारच करायचंय. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला एवढा दुर्मिळ नरदेह मिळून? असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला विचार करायला सांगतात एवढ्या एका शब्दात की जंतूनाम नर जन्म दुर्लभ मताहा. एवढ्या सगळ्या जीवजंतूंमध्ये नरदेह दुर्मिळ आहे, तर त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत, तर वेगळेपणाने जगलं पाहिजे. भगवंताने एवढी बुद्धिमत्ता आपल्याला दिलेली आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे. अयोग्य वापर बरेच जण करतात. त्यामुळे ज्या कारणामुळे आपण त्याच्यापासून लांब आलो ना, दुरावलो, ते कारण शोधून काढलं पाहिजे. का त्या भगवंतापासून लांब आलो आपण? त्याच्या अधिष्ठानावर हे विश्व आकाराला आलं, आपण त्याचेच अंश आहोत आणि तरी सुद्धा आता त्याच्यापासून लांब आहोत. पाहिजे तेव्हा आपण त्याला भेटू शकत नाही, पाहिजे तेव्हा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. जसं संत घेऊ शकतात तसं आपण घेऊ शकतो का अनुभव? जसं तुकोबारायांनी अनुभव घेतला, ज्ञानोबारायांनी अनुभव घेतला, सर्व संतांनी घेतला भगवंताचा अनुभव, जनाबाईंनी घेतला, तसा घेऊ शकतो का आपण? नाही घेऊ शकत. म्हणजे आपण त्याच्यापासून दुरावलो. कुठल्या कारणापासून दुरावलो? त्याचा शोध नको का घ्यायला? आणि भगवंतापासून दुरावणे ही काही चांगली गोष्ट आहे का? मग आता त्याच्याकडे जाण्याचा पुन्हा प्रयत्न करायला हवा. आणि मग मार्गामध्ये जे जे अडथळे येतील ना, ते एक एक करून दूर करायला हवेत. हा एवढा सगळा विचार या जंतूनाम दुर्लभमता, नरजन्म दुर्लभम यामध्ये आहे. म्हणून सांगितले संतांनी की नरदेह दुर्लभ जाणा, 100 वर्षांची गणना. कितीतरी वर्ष वाट पाहावी लागते नरजन्म मिळायला. म्हणून काय करायचंय? तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संत आपल्याला कळवळीने सांगतात, स्वानुभवातून सांगतात की अरे नरदेव दुर्लभ आहे, मिळालाय ना तर बाकी काही म्हणू नका हो, तुम्ही त्या मधुसूदनाला आठवा आणि वासुदेव वासुदेव म्हणा. कारण बाकीच्या सगळ्या योनी आहेत. अगदी आपल्याला आकर्षण वाटलं वेगवेगळ्या देवदेवतांच्या योनीचं, तरी सुद्धा पुण्याच्या योनी आहेत त्या. पुण्य जमा केलं ना की ते पद मिळतात आणि पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. आणि मग कुठल्या रूपात येऊ खाली? पुन्हा नरजन्म मिळेल असं नाही. नहुष राजा होता माहितीये, भागवतात कथा आहे. तो स्वर्गाधिपती झाला म्हणजे इंद्र झाला, पण त्या इंद्रपदाची एक हवा डोक्यामध्ये गेली. जो कोणी त्या पदावर बसतो त्याची बुद्धी हमखास बिघडते. म्हणून इंद्राची कोणीही आपण पूजा करतो का? ते गोकुळात करत होते, ती सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी बंद पाडली. मला काय वेडेपणा करताय, कशाला त्या इंद्राची पूजा करता? बंद पाडली.
तेव्हापासून कोणीही इंद्राची पूजा करत नाही. नहुष चांगला राजा होता, 100 अश्वमेध यज्ञ केले म्हणून स्वर्गाधिपती झाला, तो इंद्र झाला. पण राहाटी भांबावला, तिथे गेला आणि त्याची बुद्धी भ्रमित झाली, भ्रष्ट झाली. ऋषींचा अपमान घडला त्यांच्याकडून. त्यांनी जो शाप दिला, अजगर होऊन जन्माला आला. म्हणजे एक पुण्यकर्मा राजा होता, इतकं पुण्य मिळवलं की स्वर्ग मिळाला, त्याचा अधिपती झाला इंद्र. पण तिथे गेल्यावर बुद्धी बिघडली, पुण्य संपलं आणि मनुष्य देह पण अजगर होऊन जन्म घेतला. मग त्याची इच्छा करावी का आपण? व्हायचे तुम्हाला कोणाला इंद्र? नको. आपण आहोत ते चांगले आहोत, त्यापेक्षा संत व्हावं. म्हणून ते ज्ञानोबरायांनी 24 सांगितलेली आहे. भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलंय की ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य मिळवलं की जाल वरती, पुण्य संपलं की याल खालती, बस एवढंच गती असते. म्हणून या सगळ्यात नरदेह दुर्मिळ. आणि अजून एक गोष्ट, ज्ञान मिळवणं सोपं फक्त आणि फक्त या नरदेहात आहे. बाकी कुठल्याही योनीमध्ये ज्ञान मिळवणं सुलभ नाही. बाकीच्या योनींचा विचारच नको. जड मूढ वृक्ष पशु पक्षी, त्या कुत्र्यांना आपण प्रवचनाला बसवून किती बसवलं इथे ट्रेनिंग देऊन, तरी काहीही उपयोग होणार नाही. म्हणून ती म्हणाली ना, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्या गाढवाला वाटेल की काय नेहमी जे काय बाकी गोंधळ ऐकतो त्याच्यापेक्षा कालचा गोंधळ जरा बरा होता, एवढंच त्या गाढवाला कळतं. म्हणून त्यांना काही ज्ञान मिळवण्याची शक्यता नाही. परत देवी देवतांना कोण ज्ञान द्यायला जाईल? त्यांना त्या पदाचा अहंकार असतो. ते म्हणते तुम्ही कोण आम्हाला शिकवणार आहे? म्हणून ती जबाबदारी गोरक्षनाथ गुरुजींकडे दिलेली आहे भगवंताने. ते त्या सगळ्यांचे गुरु आहेत. म्हणून ज्ञान मिळवणं सुलभ फक्त मनुष्य देहात आहे, म्हणून सुद्धा तो दुर्मिळ आहे. म्हणजे एक दुर्मिळ गोष्ट आपल्याला कळली, त्याचं महत्त्व कळलं आणि त्यातून तेवढी महत्त्वाची गोष्ट आपल्याजवळ आहे तर ती अशी वाया घालवायची नाही. त्यातला एक एक क्षण महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्याचा, पण दुर्मिळ आहे तो. इतर पशुपक्ष्यांसारखा नाही आहे, म्हणून तो वाया नाही घालवायचा. आणि मग त्याच्या पुढे सांगितलंय ततः पुंस्त्वम, पुढची पायरी म्हणजे पुरुषत्व. आता काही जण हे श्लोक वाचतात, म्हणतात शंकराचार्य स्त्रीद्वेष्ट होते बहुधा, म्हणून पुरुष देह दुर्मिळ असं सांगितलंय. त्यांनी पुरुष देह असं म्हटलेलं नाही, पुरुषत्व म्हटलंय. एखादा पुरुष असेल आणि भित्रा असेल, नको नको म्हणणारा असेल, तर त्याला पुरुष म्हणू का आपण? आपण काय म्हणतो? काय मुलीसारखा घाबरतो असं म्हणतात की नाही? म्हणजे देहाने नुसतं पुरुष असून चालतं का? नाही. आणि काही स्त्रिया असा पराक्रम करून दाखवतात की त्याच्यापुढे इतर पुरुषांचा पराक्रम सुद्धा फिका पडेल, तसे झाशीचे राणी. म्हणून पुरुषत्व हा गुण आहे, इथे देहाचा संबंध नाही. हे अगदी स्पष्ट व्हायला, कारण बरेच जण चुकीचा अर्थ लावतात तत्वज्ञानाचा आणि मग निषेध करतात. म्हणून शंकराचार्य स्त्रीद्वेष्टे, त्यांनी सांगितलं पुरुष देह श्रेष्ठ, म्हणजे ते पुरुषांचे पक्षपाती आहेत. त्यांचं चरित्र वाचलं की काय श्रीमदाद्य शंकराचार्यांचं. त्यांनी श्रीमदाद्य शंकराचार्य अनेक विद्वानांना तत्वचर्चेमध्ये पराभूत करायचे. तसे मंडन मिश्र होते, त्यांना पराभूत करणं अतिशय कठीण होतं. जेव्हा मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा वादाला ते बसले, आणि वाद म्हणजे आपल्यासारखं भांडण नाही, वादे वादे जायते तत्वबोधा असं म्हटलंय. ज्या चर्चेतून तत्वनिर्णय होतो त्याला वाद म्हणायचे पूर्वीच्या काळी. आता आपण त्याचं उगाचच अपभ्रंश करून टाकलाय. तसा वाद नव्हता.
ती वाद, तो तत्वज्ञानविषयक वाद रंगला होता, त्याचं परीक्षण करायला कोणाला नेमलं होतं? त्या मंडन मिश्राच्या ज्या पत्नी होत्या उभयलक्ष्मी, त्यांना नेमलं होतं. म्हणजे उभय भारतीला नेमलं होतं. ते जर स्त्री द्वेष्टे असते तर ह्या वाद चर्चेचा निर्णय करायला त्यांना नेमलं असतं का? हो, नसतं नेमलं. आणि एका पीठाचा अधिकार दिलाय त्यांना. म्हणून शंकराचार्य स्त्री द्वेष्टे नव्हते. म्हणून पुरुषत्व हा गुणवाचक शब्द आहे. कुठले गुण असायला हवे साधकाच्या अंगी? जे पुरुषांच्या अंगी स्वाभाविक असतात. हे सर्वसामान्य निकष आहे. सगळ्या पुरुषांच्या अंगी असतातच असं नाही. नाहीतर आपण महाभारतातली गोष्ट उत्तर राजपुत्र माहितीये, त्याची एक कविता पण होती, आम्हाला शाळेत असताना होती, की बालिश बहु बायकात, उत्तर राजपुत्र बायकात बहु बडबडला. मग अर्जुनाने त्याचं सारथ्य केलं बृहन्नडा वेशामध्ये, आणि पराक्रम एके हाती अर्जुनाने गाजवलाय. तो राजपुत्र असून भित्रा होता, नुसताच बढाया मारायचा. त्याला कोण म्हणणार पुरुष? म्हणून पुरुषत्व हा गुणवाचक शब्द आहे. आणि तिथे काय अपेक्षित आहे? साधकाच्या अंगी असणं दृढता. आपण पुरुष म्हणून शिवाजी महाराजांना समोर आणूया एक उदाहरणादाखल. तर काय असायला हवं? दृढता असायला हवी, सामर्थ्य असायला हवं. आणि जे ध्येय ठरवलंय ना, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काहीही करायची तयारी असायला हवी. ध्येयासक्ती म्हणतात त्याला. आणि तरी सुद्धा अलिप्तपणा असायला हवा. आपण बघतो की बायकांचा स्वभाव त्या एकूण बायका खूप भावनिक असतात. त्यामुळे पुरुष लवकर सावरतात, कारण ते स्वभाव, त्यांचं रचना, शरीर रचना असेल किंवा मूळ स्वभाव जो पुरुषांचा भगवंताने जी सुरुवातीला निर्मिती केली, थोडे अलिप्त असतात, लवकर कुठल्याही प्रसंगातून सावरतात. म्हणून आपण जर बघितलं तर अध्यात्मामध्ये, आता प्रवचनला आता इकडेच बघा, स्त्रियांची संख्या खूप असते अध्यात्मात येणाऱ्या. भाविक भक्ती मार्गामध्ये स्त्रिया, आपल्याला मंदिरामध्ये रांगांमध्ये बघा, स्त्रियांची संख्या जास्त आहे, पुरुषांची तुलनेने कमी आहे. आता पण इथे आपल्याला तसं दिसतात, बिचारे घाबरून बसलेले असतात कोपऱ्यामध्ये जागा बघून. मध्यभागी सगळ्या स्त्रिया बसलेल्या असतात. घरामध्ये पण सगळ्यांचं वर्चस्व कोणाचं असतं? स्त्रियांचं जास्त अधिक असतंच की नाही. पण हे जरी सगळं असलं तरी संतांचा विचार करा. पुरुष संत आणि स्त्री संत, तर कोणाचं प्रमाण जास्त आहे? पुरुषांचं. म्हणजे लॉंग रेसमध्ये कोण जिंकतं? पुरुष. ते जास्त बोलणार नाहीत आपल्यासारखे, जास्त आपल्या भावभावनांचं प्रदर्शन करणार नाहीत. पण त्यांचा एकदा निश्चय झाला ना तर तो मात्र टिकतो. आणि स्त्रिया भावनिक असल्यामुळे ममत्वामध्ये अडकतात. म्हणून आलो ना आपण अध्यात्मात, तर पुरुषांकडनं तो एक गुण घ्यावा, अलिप्तपणा. खूप बडबड करू नये. बडबड केल्याने आपल्याला खूप कळलेलं असतं काहीही नाही. उलट ज्याला जास्त ज्ञान असतं ना तो कमी बोलतो. म्हणून पुरुषत्व हे गुण आहेत. म्हणून हे गुण ज्याच्याकडनं जे चांगलं ते घ्यायचंय. अवधूताने 24 गुरु कशासाठी केलेत? ज्याच्याकडून जे चांगलं ते घेण्यासाठी. म्हणून पुरुषांकडनं जे चांगलं आहे ते स्त्रियांनी घ्यायला हवं आपल्या प्रगती करायची असेल अध्यात्मात तर. आणि पुरुषांनी पण जे स्त्रियांकडे चांगले गुण आहेत, सेवाभाव जो आहे ना तो स्त्रियांकडे पुरुषांपेक्षा जास्त आहे. तो सेवाभाव, तो भक्तिभाव स्त्रियांकडनं घ्यावा. गोपिकांकडनं काय घ्यायचंय? सेवा, भक्तिभाव, तो पुरुषांनी घ्यावा. दोघांनी जर अशी देवाणघेवाण केली अध्यात्मात आवश्यक असलेल्या गुणांची, तर दोघांचीही प्रगती होईल ना. आणि तेच श्रीमद आद्य शंकराचार्यांना अपेक्षित आहे. म्हणून ते म्हणतात की पुढची पायरी आहे ना नरदेह मिळाल्यावर, ते आहे पुरुषत्व.
म्हणजे अध्यात्मासाठी जे आवश्यक असणारा निश्चय आहे, दृढ निर्धार आहे, चिकाटी आहे, ती चिकाटी आपल्या स्त्रियांची खूप काही काही वेळेला कमी पडते. ती चिकाटी आहे, ध्येयासक्ती आहे, अलिप्तपणा आहे. हे सगळे जे पुरुषत्वाचे जे गुण आहेत ते आपणही अंगी बाणले पाहिजेत जर आपल्याला अध्यात्मात प्रगती करायची असेल तर. आणि आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवावरून आपल्याला कळलेलं असतं, उगाच भावनिक होऊन काही मिळत नाही. कितीही आपल्या मुलांवर प्रेम करा, ते त्यांचे मोठे झाले, त्यांना त्यांचे पंख फुटले की त्यांचे संसार असतात, ते त्यांच्या संसारात छान रमतात. आपल्यालाच उगाच वाटत असतं की माझ्या वाचून घरात अडेल, कोणा वाचूनही अडत नाही. पण आपल्याला उगाचच वाटतं मी नाही ना घरी राहिले, 4 दिवस बाहेर राहिलो, बापरे घरात कसं झालं असेल काय माहीत, बिचारीची किती धावपळ झाली असेल, कामावर जा, पुन्हा घरी नातवंडांकडे बघा, 4 दिवस आपण यात्रेला आलो पण अर्ध लक्ष घरी. काय उपयोग, ते त्यांचं बरोबर करतात. आता समजा उद्या राहिलोच नाही आपण या जगात तरी त्यांचं चालणारच आहे ना, मग कशाला गुंतायचं. आहोत त्यांच्याबरोबर तोपर्यंत राहायचं, बाकी पूर्ण वेळ आपण त्या भगवंताचे होऊन राहता आलं पाहिजे. त्याला म्हणतात पुरुषत्व. पुरुष सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा असतो की नाही, तसं राहता आलं पाहिजे. पुढे आहे ततो विप्रता. विप्रता, विप्र म्हणजे ब्राह्मण, त्याला आपण म्हणतो द्विज. आता पुन्हा शंकराचार्यांना आरोप की हे ब्राह्मणांचे पुरस्कर्ते दिसतात. विप्रता, विप्रता म्हटलंय, विप्र म्हटलं नाही. आणि ते ब्राह्मण वर्ण अपेक्षित आहे, ब्राह्मण जात अपेक्षित नाही. ब्राह्मण कोणाला म्हणतात, ब्रह्मजानाती इति ब्राह्मणा. आपला तोंडपाठ असतं प्रवचनांमध्ये इतकं वेळ ऐकून, पण ते ब्राह्मणत्व आपल्या अंगी येण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, यायला पाहिजे ना. मग ब्राह्मणत्वाच्या अंगी कुठले गुण असायला हवे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले 18व्या अध्यायात, ब्राह्मण वर्णाचे गुण. मग ते एक एक करून आपण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. ब्राह्मणत्व असणं म्हणजे ज्ञानाचं कार्य करणं. आता आपण सगळेजण ब्राह्मण आहोत. मी बोलणारी, मी सुद्धा जातीने कोणी का असे ना, तर नेमकं जातीने मी ब्राह्मण आहे, पण माहेरची मी ब्राह्मण नाहीये, इथे प्रश्नच नाहीये. व्यास महर्षी कोण होते हो, ज्यांच्या नावाने हे व्यासपीठ आहे. कोणाचे पुत्र होते, सत्यवती, होळी दिवर राज कन्या. पिता पराशर ऋषी, पण माता होळी कुलातली होती. आणि तरी सुद्धा ते ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोच्च अधिकारी आहेत, त्यांच्या नावाने हे व्यासपीठ आहे. म्हणजे इथे ब्राह्मण जातीला काही महत्व आहे का, कार्याला महत्व आहे. ब्राह्मण वर्णाला महत्व आहे. ब्राह्मण वर्ण म्हणजे जो ज्ञानाचं कार्य करतो तो जातीने कोणीही का असे ना, तो ब्राह्मणच असतो. आपण आता सगळेजण ब्राह्मण आहात. मी बोलणारी ब्राह्मण आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा सगळे ब्राह्मण, कारण तुम्ही ज्ञान ऐकता आहात. ज्या क्षणी आपण ज्ञानाचा विषय ऐकतो तेव्हा आपण सगळे ब्राह्मण असतो. अगदी सकाळी उठून वर्तमानपत्र वाचतो ना, तेव्हा सुद्धा आपण ब्राह्मण असतो, कारण तिथून ज्ञान मिळवण्याचाच तर प्रयत्न करतो. जिथून जेव्हा आपण ज्ञान मिळवतो तेव्हा आपण वर्णाने ब्राह्मण. मग एखादी स्त्री एखादी चांगली स्वयंपाकातली रेसिपी शिकली युट्यूबवरून, ती शिकत असते युट्यूबवरून, तेव्हा ती सुद्धा ब्राह्मण, कारण ती शिकते, ज्ञानाचं काम करते. जे नाही आपल्याकडे ते मिळवण्याचा प्रयत्न करते, अर्थी ते ज्ञान आहे. मग त्यातच प्रगती करायला पाहिजे. जे ज्ञान आपण मिळवलं ते आपल्याला दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. एक एक टप्पे त्या वर्णामध्ये पण पुढे जायचं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, जेव्हा आपण ब्राह्मण वर्णात असतो किंवा जेव्हा ज्ञानाची गोष्ट ऐकत असतो किंवा बोलत असतो तेव्हा आपल्या चित्तवृत्ती शांत पाहिजे. तेव्हा आपल्याला क्रोध येता कामा नये, दुसऱ्या कुठल्या गोष्टी आठवता कामा
नये, इतर गोष्टींचा परिग्रह करता कामा नये. हे पाळलं की आपण ब्राह्मण वर्णाचे. पण तसं चित्तवृत्ती शांत राहतात का हो? पूजा करताना पूजा करतो ते सुद्धा ज्ञानाचंच काम आहे, पण चित्तवृत्ती शांत असतात का? कोणी काही बोललं की राग येतो, तर वाचतात तर वाचून पण देत नाही, किती आवाज करतात, लगेच डोक्याला आठी पडते, म्हणजे चित्तवृत्ती बिघडतात. त्यामुळे पूजेच्या वेळेला अगदी शत्रू जरी आपल्या घरात आला तरी शांतपणे त्याला सामोरं जाता आलं पाहिजे आणि अतिथे देवो भव म्हणून त्याला नमस्कार करता आला पाहिजे. इतकं सगळे सूक्ष्म व्यवहार आहे ते अध्यात्मातले. आणि ह्या सगळ्या कथा आपण भागवतात, महाभारतात, रामायणात ऐकल्यात की अतिथी देवो भव म्हणजे काय असतं. अतिथी जी इच्छा प्रकट करेल ती पूर्ण करणं. जेव्हा ब्राह्मण वर्णात आपण आहोत तेव्हा आलेल्या अतिथीचं स्वागतच करता आलं पाहिजे. नाहीतर नेमके जेवायच्याच वेळेला आले, सांगूनच येत नाही, किती वाजले, यायची वेळ आहे का, आता आमची झोपायची वेळ आणि हे बरोबर येऊन जेवायला आले. अतिथी या शब्दाचा अर्थ काय? अतिथी, जे तिथी बघून येत नाही त्यांनाच तर अतिथी म्हणतात. जे आम्ही येणार आहोत इतके वाजता असं वगैरे सांगून येतात त्यांना अतिथी म्हणत नाही. जे तिथी सांगून तिथी न सांगता अचानक येतात तेच अतिथी असतात आणि त्यांनाच देव मानायचं असतं. कारण देव असं आपल्याला काही विचारून येत नाहीत. ते कोणत्या तरी रूपात आपली परीक्षा घ्यायला येतात. हे जाणून जो ब्राह्मण वर्णात आहे त्यांनी ह्याचं पालन केलं पाहिजे. एवढं सगळं विप्रता ह्या शब्दात आहे. मग जरी आपली जात ब्राह्मण नसली तरी आपण ती कर्म करू शकतो, तो अधिकार आपल्याला प्राप्त होतो. जाबाली ऋषी उपनिषदांमध्ये यांचं वर्णन आहे. दासीपुत्र होते. त्यांनी विचारलं एकदा आपल्या आईला की ग माझ्या वडिलांचं नाव काय ग? आईने पण स्पष्टपणे आपल्या मुलाला सांगितलं, अरे मी कितीतरी लोकांच्या घरी जाऊन सेवा करते, मला तुझे वडील कोणी माहिती नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी गुरुकुलात प्रवेश मिळवला हे सत्य सांगून की मला माझ्या वडिलांचं नाव माहिती नाही, कारण माझ्या आईला माहिती नाही, असं सत्य सांगून त्यांनी गुरुकुलात प्रवेश मिळवला आणि श्रेष्ठ ऋषी झाले. म्हणून त्यांनी वडिलांचं नाव लावलं नाही आणि सत्य बोलायचं म्हणून सत्यकाम जाबाली असं त्यांचं नाव पडलं. आणि त्यांनी जाबाल उपनिषद लिहिलं. म्हणजे इथे हे ब्राह्मणत्व महत्वाचं. ते आता आपण सगळेजण ब्राह्मणत्व पण आपल्याला मिळाले. ज्या अर्थी आपण अध्यात्मात आलो आहोत, ज्या अर्थी ज्ञानाची इच्छा बाळगतो आहोत, त्या अर्थी ही अजून एक दुर्मिळ गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. एक एक बघतोय आपण आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी दुर्मिळ मिळाल्यात. एक नरदेह मिळालाय. पुरुषत्वता काही अंशी आहे. एवढं तुम्ही घरातलं सगळी व्यवस्था करून इकडे आलात म्हणजे निश्चयाने म्हणजे थोडंसं पुरुषत्व अंगी आलेलं आहे. पुरुषांच्या बरोबरीने बसलात खुर्चीवर, बरोबर आहे की नाही? धैर्य आहे. आणि आता काय कमी पराक्रम करतात स्त्रिया? सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, म्हणजे पुरुषत्व आहे. अध्यात्मात ते गुण फक्त दिसायला हवे. आणि पुढे आहे हे विप्रता म्हणजे ब्राह्मणत्व. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळून तरी खूप ज्ञान नसेल, उपनिषद पाठ नसेल, पुराण पाठ नसेल, पण ते ज्ञान जर आपण जगत असू तरी आपण ब्राह्मण आहोत. पुढचे जे गुण आहेत त्यांनी सांगितले पुढे की तस्मात वैदिक मार्ग परता. आता हे सगळं मिळालं आपल्याला. आपण ब्राह्मण वर्णाचे पण झालो. ज्ञानाचं महत्त्व कळलं. ज्ञान जेव्हा ग्रहण करत असताना कसं वागायचं असतं हे कळलं. आता वेदांमध्ये जो धर्म सांगितलेला आहे, वेदांमध्ये जी तत्व सांगितली आहे त्याचं आचरण करणं. नाहीतर पुराणाची वानगी पुराणात असं नको. ते आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. तो धर्म जो आपण म्हणतो तो धर्म आपण जगलो पाहिजे. आज सगळीकडे शोकांतिका काय आहे? धर्माच्या नावाने सगळे घोषणा देतात, पण नक्की धर्म काय आहे हेच कोणाला कळलेलं नसतं.
जिथे धर्म काय आहे हेच कळलं नाही, तिथे जगण्याचा प्रश्न तर त्याहून लांब राहिला. त्यांना असं वाटतं हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म हे धर्म आहेत. हे धर्म नाहीत, या उपासना पद्धती आहेत. धर्म एकच ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलंय, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म हाच सगळ्यांचा धर्म आहे. ह्या सगळ्या उपासना आहेत, प्रत्येकाने आपल्या घरात करायच्या. जे मुसलमान आहेत त्यांनी आपल्या घरात करायचे, हिंदू आहेत त्यांनी आपल्या घरात करायचे. हे धर्म नाही, त्या उपासना पद्धती. जैन हे खरं तर मूळचे हिंदूच. ऋषभदेवांचं चरित्र आपण भागवतात वाचतो. आपल्या भगवंताच्या अवतारांपैकी एक अवतार आहेत. सगळे मुळात एकच होत. आपल्याला कळले आपण सगळेच वैदिक आहोत खरं त्या पृथ्वीवर असणारे. त्यामुळे इथे धर्म शिल्लक राहिलाच कुठे. म्हणून धर्माच्या नावाखाली ह्याची जी दिसतंय ना, त्या सगळ्या उपासना पद्धती आहेत आणि त्या प्रत्येकाने आपल्या श्रद्धा आणि उपासना दुसऱ्यांच्या उपासनेला धक्का न पोहोचवता आपापल्या घरात करायच्या असतात. पण आता त्या घराच्या बाहेर यायला लागल्या आणि त्याचं राजकारण व्हायला लागलं. आणि आताच्या लोकांना तोच धर्म वाटायला लागला. खरा तो धर्म नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार्थ. प्रेम देता आलं पाहिजे. जो स्वधर्म आहे तो ज्ञानोबरायांनी सांगितलंय, म्हणून सांगितलं विश्व स्वधर्म सूर्यभाव. आपल्या सगळ्यांचा धर्म तो एकच. आणि त्या स्वधर्माप्रमाणे जर प्रत्येक जीव वागेल तर तो धर्मच आपली रक्षा करेल. म्हणून म्हटलंय धर्मो रक्षती रक्षिताः. जो धर्माचं रक्षण करतो म्हणजे जो धर्माचं पालन करतो, धर्म त्याचं पालन करतो. सगळ्यात मोठं उदाहरण आहे महाभारतात. कर्णाने धर्माचं पालन केलं नाही. अभिमन्यूला जेव्हा त्याने चक्रव्यूहात अडकून बिचात एकट्यावर एवढ्या सगळ्यांनी आक्रमण केलं आणि नंतर त्याच्या जेव्हा मृत्यूची वेळ आली विनाशाची, तेव्हा त्याला धर्म आठवला. तेव्हा मग श्रीकृष्ण तेव्हा राधा सुद्धा कुठे गेला होता तुझा धर्म. त्याने जर धर्माने वागलं नाही तर धर्म कसं त्याचं रक्षण करेल. जो धर्माने वागतो त्याचंच रक्षण धर्म करतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या धर्माचं, स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. स्त्री म्हणून माझा काय धर्म आहे, पत्नी म्हणून माझा काय धर्म आहे, माता म्हणून माझा काय धर्म आहे. सगळी नाती आहेत ना आपल्या ठिकाणी. देहात जन्माला आलो आणि शिष्य म्हणून माझा काय धर्म आहे, एक भगवंताचा भक्त म्हणून माझा काय धर्म आहे. फक्त घरामध्येच धर्म नसतो. जर आपण गुरु केले असेल तर शिष्य म्हणून पण आपला काही धर्म आहे ना. जर आपण भगवंताचे दास म्हणवतो, मी भगवंताचा भक्त म्हणवते किंवा तर तो पण एक धर्म आहे. त्या धर्माचं आपण पालन करतो का. भक्त धर्माचं पालन करतो, शिष्य धर्माचं पालन करतो. जेव्हा या सगळ्या धर्माला आपण योग्य न्याय देऊ, धर्माचं आचरण करू, तेव्हा धर्म सुद्धा आपली रक्षा करेल. ही त्याच्या पुढची पायरी सांगितली. तस्मात वैदिक धर्म मार्ग परता. आणि त्याच्यावर सांगितले विद्वत्वम अस्मात परम. आणि या सगळ्याला विद्वत्तेची जोड असायला हवी. विद्वत्ता प्रत्येकाच्या ठिकाणी असते, कमी जास्त प्रमाणात असेल, पण कोणीही मूर्ख नसतो पूर्ण. वेडा असला ना एखादा माणूस तरी त्या वेड्याची पण एक सायकॉलॉजी असते. तो त्याच्या पद्धतीने काहीतरी विचार करत असतो. एवढाच फरक असतो, आपल्याला त्याचा विचार कळत नाही. पूर्वी संतांना पण लोक वेडेच म्हणत होते ना, पण आताच त्याच संतांचा आपण जय जयकार करतो. ऋषभदेव जेव्हा स्वतःच्या देहाकडेही लक्ष नाही, कुठेही पडून राहायचे, रस्त्याच्या कडेला लोक देईल ते खायचे, शेणात पडून राहायचे. लोक काय म्हणत असेल त्यांना, वेडा आहेत. पण त्यांचं आज आपण ऋषभदेवांचं मंदिर, त्यांचं दर्शन घ्यायला जातो. म्हणजे विद्वत्ता प्रत्येकाकडे असते, कमी जास्त प्रमाणात असेल, पण ती विद्वत्ता असणं आणि त्या विद्वत्तेचा योग्य वापर करणं. जर बुद्धी दिली आहे ना देवानी, तर त्याचा योग्य वापर केला तर ती प्रगत होईल. आणि जर त्याचा वापरच केला नाही तर ती गळून पडेल. ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ती वाया जाते. कार घेतली चांगली, ड्रायव्हिंग शिकलो नाही,
घरात पडून राहिली, कितीतरी दिवस काढलीच नाही घराच्या बाहेर, काय होतं त्या कारचं? गंजून गंजून खराब होते. मग कधी काढायची म्हटलं तर आधी सर्व्हिसिंग करावं लागतं आणि मग काढावी लागते, कारण गंज चढतो. आपण रस्त्याच्या कडेला पण अशी कितीतरी स्कूटर गाड्या बघतो ज्या नुसत्या एका ठिकाणी उभ्या राहून गंजून खराब होतात. जर आपल्याला ही विद्वत्ता दिली आहे ना भगवंतानी, त्याचा जर योग्य वापर केला नाही तर ती सुद्धा कधीतरी गंजून जाणार. पुढे एक छान कविता होती, तुम्हाला आठवतं का? बडबड गीत होतं लहानपणी आपल्याला. शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. तो विचारतो सगळ्यांच्या शेपट्या का गळून गेला, कारण नाही ते काय शेपटीचा वापर केला नाही, असं ते उत्तर त्या लहान मुलांच्या पद्धतीने दिलंय. पण तसंच आहे की नाही, आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे भगवंताने दिली, त्याचा वापर केला नाही तर काय होईल? शेवटी गळून पडेल. म्हणून जी बुद्धिमत्ता ती भगवंताच्या ठिकाणी ती बुद्धी लावू ना आपण, तर ती बुद्धीच आपल्याला त्याच्यापर्यंत, ती विद्वत्ता आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. म्हणून विद्वत्ता असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्याने आपल्याला चांगल्या वाईटाची परख कळते. एक उदाहरण आहे कठोपनिषदामध्ये, तर त्याच्यामध्ये सांगितलंय की 2 जण आहेत, एक शेतकरी आणि एक व्यापारी आहे. दोघांकडे नीलपद्म नावाचं अतिशय अमूल्य रत्न आहे. दोघंही बाजारात विकायला जातात. त्या शेतकऱ्याला त्याचं मूल्य योग्य माहिती नसतं, पण त्या व्यापाऱ्याला, तो हिऱ्याचा व्यापारी, त्याला बरोबर माहिती असतं. तर तोच म्हणी, पण शेतकरी फसवला जातो, त्याला कमी किंमत मिळते आणि जो व्यापारी आहे तो त्याचं बरोबर मूल्य वसूल करतो. ही विद्वत्ता. आपल्याकडे विद्वत्ता असेल तर आपल्याला योग्य व्यवहार कळतो. कशाला किंमत द्यावी आणि कशाला किंमत देऊ नये हे कळतं. म्हणून मग परमार्थाला किंमत किती द्यावी आणि संसाराला किंमत किती द्यावी हे सुद्धा त्या विद्वत्तेमुळे कळतं. म्हणून विद्वत्ता ही त्याच्या पुढची पायरी. आज एवढ्याच पायऱ्या चढूया. तोवर झालेली सर्व सेवा किंवा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित.